एक दिलासादायक बदल म्हणजे 21 आणि 22 तारखेच्या दरम्यान तो अजूनही पाहायला मिळणार आहे. बरोबर. तर थोडक्यात जर आपण अजून जाणून घेतलं ना, तर सगळ्या माहिती सविस्तर आपल्याला डिटेलमध्ये समजून जाईल, हो. की हे पहा वातावरण बकाडी स्वरूप झालं म्हणजे आशेचे किरण मावळत नाहीये आणि मी अशा काही गोष्टी ऑब्झर्व्ह केल्यात, की वातावरण थोडंसं कमी झालं, बकाड स्वरूपात दिसायला लागलं, लगेच निगेटिव्ह बातम्या सुरू होतात. अल निनो इतका वाढ आणि तल निनो इतका वाढ आहे. बरोबर. आणि जरासा पाऊस सुरू झाला, 4-2 ठिकाणी जर पावसाला सुरुवात झाली, बातम्या परत पॉझिटिव्ह येतात. शेतकऱ्यांना एक विनंती आहे, ह्या अशा बातम्यामुळे तुमच्या मनातला जो काही निगेटिव्ह आहे तो पसरत जाईल आणि बरोबर. 1-2 अंदाज माझा कमी झाला याचा अर्थ पूर्ण अंदाज माझे चुकतात असं सुद्धा काही नाहीये आणि ती मी मान्य पण करतोय. बरोबर सर. परिस्थिती पहा, आजच्या 18 तारखेची जी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने वातावरण सक्रिय झालेलं आहे. 20 तारखेपासून राज्यातलं वातावरण आणखीन ढगाळ होऊन कोल्हापूर सारख्या ठिकाणी, सांगली सारख्या ठिकाणी धारा उतरलेला हो. सक्षम असं वातावरण आहे. कोल्हापूरच्या अनेक भागामध्ये वातावरण हे सक्रिय होऊन जाईल. बरोबर. त्याचबरोबर हे वातावरण 20 तारखेपासून किंचित का होईना सुरुवात करत आहे. पण त्याचबरोबर 21 तारखेला दिलासादायक बदल असा होतोय, की पुणे परिसरमध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात का होईना पावसाची सुरुवात व्हायला चान्सेस स्पष्टपणे दिसतायत. बरोबर. आणि ही परिस्थिती हळूहळू का होईना वाढत जाईल. पण एक्झॅक्टली हे 2-4 दिवसाचा विषय आहे. हो. 21, 22, 23, 24 पर्यंत हा विषय आहे. परत राज्यामध्ये 24-25 पासून मोसमी वारे वाढणार आहेत. बरोबर. 22 तारखेला पुणे, अहिल्यानगर ह्या परिसराबरोबरच बीड जिल्ह्यात काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता राहू शकते. सर्वदूर नाहीये, पण वातावरणामध्ये जी काही गरमीला आहे, तिथे काही जिल्ह्यांमध्ये सुटका होण्याचा अंदाज आहे. बरोबर. 25 तारखेपासून 24 तारखेपासून यामध्ये हा बदल वाऱ्यामध्ये रूपांतर होईल. पण त्या अगोदर 23 तारखेला अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे सर्कल, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि बीड वगैरे नांदेड पट्ट्यातही 23 तारखेला परत पावसाची सुरुवात होईल. 23 तारीख ही 23 मे आहे, ही लक्षात असू द्या. बरोबर. त्यानंतर परिस्थिती 24 तारखेला परत वातावरणामध्ये आणखीन एक मोठा बदल पाहायला मिळतोय. तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मध्यम का होईना पण पावसाला सुरुवात होईल. म्हणजे 21 पासून थोडा बदल होत 22-23 ला थोडा वाढत तो 24 ला आणखीन वाढण्याचा अंदाज आहे. बरोबर. त्याचबरोबर एक चांगला वाऱ्याचा जोर आणि वाऱ्याच्या जोरामुळे होणाऱ्या टेम्परेचर लॉसमध्ये हो. ही कंडिशन परत पुढे चालून 25 पासून वाऱ्याचा जोर वाढेल आणि ही पद्धत जी आहे मान्सूनला महाराष्ट्रात गती देऊ शकते. केरळ बरोबर. मार्गे येणारा मान्सून महाराष्ट्रामध्ये कोणत्याही क्षणी जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. बरोबर. मला याबाबतीत अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता आपल्याला मान्सून विषयी प्रश्न विचारण्यात येत आहे. तर काही मान्सूनचे 4 ते 5 महत्त्वाचे प्रश्न आहे, मी ते तुम्हाला विचारणार आहे. ते सर्वात प्रथम जो प्रश्न आहे, मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? नक्कीच. आता जी स्पीड जर पाहिली तर मान्सून चक्क 4 आणि 5 जूनला दाखल होतो की काय अशी संभाव्य शक्यता दिसते. बरोबर. केरळमध्ये 25 तारखेच्याही आतमध्ये केरळ ओलांडण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर वाऱ्याचा एवढा प्रचंड जोर वाढणार आहे 25 तारखेनंतर, की त्यामध्ये ढग, थोडेफार शितोडे ढग अशी प्रक्रिया तिथे पाहायला मिळू शकते. आणि यामध्ये एक साध्य होऊ शकतं की मान्सूनला जेवढं गती मिळते त्यानंतर वाऱ्याचा जोर वाढतो आणि वाऱ्याच्या जोरामुळे पाऊस काही ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी हलका अशी गती मिळू शकते. पण मे महिन्यामध्ये कुठल्या आपल्या पेरण्या चालणार आहेत. पण जे आता लागवड झालेली आहे, मिरची असेल तर कुठल्या गोष्टींना एक वातावरणातल्या टेम्परेचरमुळे लागणारे जे काही पाणी आहे त्या 25 तारखेपासून ते कमी जे त्यामध्ये फरक पडू शकतो. टेम्परेचरमुळे पाण्याचं प्रमाण देण्याचं काम बी कमी होऊ शकतं. बरोबर. आणि जे काही 21 पासून ते 23-24 पर्यंत जे काही वातावरणामध्ये पावसाळी बदल होतोय, तो बदल म्हणजे दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये सध्या तरी तो फायनली पाहायला मिळतोय. मराठवाड्याबरोबरच विदर्भातल्याही काही मोजक्या भागांमध्ये ही पद्धत लागू होईल. सर्वदूर बरोबर. 100% भागेल याची व्याप्ती नाहीये, पण एक दिलासादायक बदल मात्र या काळामध्ये पाहायला मिळेल. हो. आणि सर त्याचबरोबर दुसरा प्रश्न शेतकऱ्यांचा असा आहे, की जून महिन्यामध्ये पाऊस मोठा ब्रेक घेऊ शकतो का? जूनमध्ये हे बघा, जूनमध्ये पाऊस मोठा वेग घेईल याची संभाव्य शक्यता जर मॉडेलनुसार पाहायला मिळत नाही, जसे की नदी नाले ओढे वाहणं. पण एक चान्सेस असे आहेत की आपल्या पेरण्या सुखरूप पार पडतील आणि जूनमध्ये सुद्धा एकंदरीत जर पाहिलं तर मान्सूनपूर्व पावसाच्या देखील आगमनाच्या अनेक आपण डिटेल्स पाहिल्यात. मागील काही 10 वर्षाचा रिसर्च जर केला तर त्यामध्ये या गोष्टी आढळून आलेल्या आहेत की मान्सून येण्या अगोदर मान्सूनपूर्व पावसाचे देखील चान्सेस वाटतायत. पण कमीत कमी ज्या मान्सूनच्या दुसऱ्या लो प्रेशरला म्हणजे आता एक लो प्रेशर होऊन गेलंय, दुसरं लो प्रेशर सुद्धा 4-5 तारखेदरम्यान सक्रिय होऊ शकतं आणि त्यानंतर तिसरे लो प्रेशर जे आहे ते 11-12 किंवा 14 तारखेपर्यंत सक्रिय होऊ शकतं. त्या तिसऱ्या लो प्रेशरमध्ये पेरणीचा योग्यतेचा पाऊस होऊ शकतो, कारण की पहिल्या आल्याबरोबरच मोसमी वारे प्रचंड जोराने कमीत कमी 15 दिवस तरी वाहत आहेत. एक्झॅक्टली 25-26 पासून 26 मे पासून सुरुवात करणारं वारं कमीत कमी 10-12 तारखेपर्यंत जोराने वाढेल आणि नंतर स्थिर होऊन त्या काळामध्ये पाऊस बरसेल. आणि बरोबर. एक्झॅक्टली आपण सरासरी जर बघितलं, अनेक वेळेस सरासरी बघितलं
तर हा दुसरा आठवडा आहे तो पेरणीसाठी पोषक हा ठरतोच. हो. एक त्या रिसर्चनुसार नाही, पण एक संभाव्य तिसऱ्या लो प्रेशरच्या रिसर्चनुसार ही घटना घडू शकते. त्यामुळे दोन्ही आठवड्यामध्ये 15 तारखेच्या पुढेच पेरण्या पार पडतील. एक्झॅक्टली आता धुळद पेरणीचा विषय वेगळा राहिला, कारण की अनेक शेतकरी धुळद पेरणी शेतात असलेले थोड्याफार पाण्यावरती पेरण्या करणं हा भाग वेगळा राहिला. पण मान्सूनवरती पेरण्या ह्या 15च्या पुढेच होतील. बरोबर. आणि सर त्याचबरोबर तिसरा प्रश्न आपला असा आहे की महाराष्ट्रातनी मान्सून दाखल झाल्याच्या नंतर कोणत्या भागात पाऊस जूनमध्ये कमी राहू शकतो? जो रेग्युलरी जर पाहिला आपण तर त्यात पश्चिम महाराष्ट्र खानदेशचा समावेश होतो म्हणजे होतोच. हो. आणि त्याचबरोबर आता थोडी व्याप्ती पण वाढलेली आहे जी पाऊस कमी राहण्याची. त्यामध्ये जालना पश्चिम भाग, मंठा वगैरे परिसर, अंबड वगैरे परिसर, इकडे गोलापांगरी एरिया असतो, बीड जिल्हा, शहागडपट्टा, अहिल्यानगर वगैरे. पण पावसाची जी संततधार आहे ती दीर्घकाळ टिकून या भागातल्याही पेरण्या त्याच वेळेला सक्रिय करू शकते. त्यामुळे एवढी काही चिंतेची बाब नाहीये. बरोबर. आणि सर सर्वात आखरी प्रश्न आहे, यंदा मान्सून महाराष्ट्रात सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यांना धडकणार? म्हणजे कोणत्या जिल्ह्यात सर्वात प्रथम राहणार? मान्सून जिल्ह्यानुसार नसतो धडकत, मान्सून हा विभागानुसार असतो. हो. म्हणजे कोकणात येणं, मुंबईसारख्या ठिकाणी येणं, त्याचबरोबर इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये ते मोसमी वारे जे दक्षिण महाराष्ट्र वगैरे असतात, या काळातनं पूर्वेकडे सरकणं, नंतर खानदेश शेवटी व्यापणं, मग एमपीत प्रवेश करणं, त्याचबरोबर पूर्व विदर्भाकडनं जर तेलंगणा मार्गे जर स्ट्रिक्ट चांगलं वातावरण असेल तर तो इकडे नागपूर, चंद्रपूर भाग देखील तो पूर्व विदर्भाचा विभाग देखील घेऊ शकतो. अशा एक युटर्न टाईपमध्ये तो मान्सूनची रेषा बनलेली असते. जसा त्याला पोषक परिस्थिती मिळेल तसे. पण आल्याच्या बरोबर ज्यावेळेस तळकोकणात आला तर 1-2 दिवसात महाराष्ट्रात तो त्या काळानंतर वापरू शकतो. म्हणजे एक्झॅक्टली 7-8 तारखेपर्यंत परिस्थिती आहे. बरोबर सर. महाराष्ट्रामध्ये येणं आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तळकोकणातही मान्सून 4-4 दिवस अडकून राहतो, ही परिस्थिती उद्भवलेली आहे. हो. पण एक संभाव्य शक्यता जर पाहिली तर आपण जसं म्हटलं तुम्हाला सुरुवातीला की 15च्या पुढे पेरण्या होतील, तर त्या अगोदर 7-8ला जरी आला तरी तो त्या पावसाच्या सरीवरती एक वेटिंग करून आपण योग्य पाणी पडला तरच पेरण्याचा निर्णय घ्यायचा आहे. असा एक तुम्हाला त्या रिसर्चनुसार मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर सर.